100 खोक्यासाठी गेली. हा. काय होते खोके खोके म्हणतात, काही 50 खोके म्हणतात, 100 कशाचे खोके आहेत ते? 1 कोटीला 1 खोका म्हणतात ना. हा. काय विचार केला लोकांनी? काय नाही, गद्दारीत ती माणसं, त्यांनी गद्दारीच केली. ती इथून पुढे त्यांना कोणी एक मतदान सुद्धा देऊ नये. ते 6 जण जे गेलेत ना फुटून, विरोधात राहून बी माणूस काम करू शकतो ना. तुमचे जुने 2च खासदार होते पहिले. अहो, भाजपचे जुने कोण भाजपमध्ये राहिलेच नाही, तर सगळे नवीन भरती केले, सगळे भ्रष्टाचारी. तुम्हाला 100 खोक्यासाठी गेली. हा. काय होते खोके खोके म्हणतात, काही 50 खोके म्हणतात, 100 कशाचे खोके आहेत ते? 1 कोटीला 1 खोका म्हणतात ना. हा. म्हणजे 100 कोटीचे हा. 100 खोके. हा. काय तुम्हाला पटलं का ते बरं, ते 6 जण तिकडे गेले? काय विचार केला लोकांनी? काय नाही, गद्दारीत ती माणसं, त्यांनी गद्दारीच केली. ती इथून पुढे त्यांना कोणी एक मतदान सुद्धा देऊ नये. ते 6 जण जे गेलेत ना फुटून, विरोधात राहून बी माणूस काम करू शकतो ना. विरोधक कशासाठी असतो? ते असं म्हणतात की आम्हाला अधिवेशन, आम्हाला निधी भेटत नव्हता म्हणून आम्ही गेलो, असं असं कारण आहे. निधी भेटत नव्हतं. तुम्ही जुने आपले पंतप्रधान कोण, आपले ते हे काय त्यांचं नाव, वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी, किती वर्ष त्यांनी विरोध केला. मग त्यांनी काय पक्षांतर करून त्यांना काय पंतप्रधान? भाजपचे जुने 2च खासदार होते पहिले. अहो, भाजपचे जुने कोण भाजपमध्ये राहिलेच नाही, तर सगळे नवीन भरती केले, सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेलेत. भाजप सरकारला आमचं एकच म्हणणं आहे शेतकऱ्यांचं, की आम्हाला फक्त 3च गोष्टी द्या. एक, आम्हाला 24 तास लाईट फुकटमध्ये द्या, मुलांचे शिक्षण फुकटमध्ये करा, आणि दवाखाना सर्वसामान्य सगळ्यांना फुकट करा. बाकीचं काय देऊ नका तुम्ही. लाडकी बहीण देऊ नका, रेशनिंग देऊ नका, काय देऊ नका. बाबा पट्टे काय हे म्हणतात ते पैशासाठी गेलेत? पटतंय नाही तर काय होतं. होय. हो, तुमचं ते, तुम्हाला तेच वाटतंय? मग काय तर पटलं नाही तुम्हाला? पटलं नाही तर काय, ती गेली म्हणजे मग ती कशासाठी गेली, का गेली, गद्दारी म्हणायचं मग काय तर होय? म्हणजे चुकीचं झालंय उद्धव ठाकरेंसोबत. चुकीचं. तुमचं बोला. हॅलो, ती काय म्हणतात, खोक्यासाठी केली. खोक्यासाठी कोण खासदार जाऊ शकत नाही, आमदार जाऊ. त्याच्या तालुक्यातच निधी नसल्यावर ती काय करणार, खासदार काय करणार? ही नाही मध्ये बोलायचं नाही. ही माणसं कशी खिनभर इकडं खिनभर जी फुटत्यात माणसं. आता उद्धव साहेब का असाना, त्यांनी पण निधी दिला असता ह्यांना खासदारला, तर ही काय जायची गरज होती? एकनाथ शिंदे बी त्या टायमाला का फुटला? पण उद्धव ठाकरे सरकार नाहीत ना, ते पक्षाचे प्रमुख आहेत. बर थांबा, एकनाथ शिंदेच्या टायमाला ती का फुटली होता? उद्धव मुख्यमंत्रीच होता की. एकनाथ साहेब का फुटलं? ओळखी ना, तुम्ही पैसे द्या ना. 2-2 वर्ष घरात झोपल्यावर मुख्यमंत्री, जनतेची कामं कशी व्हायची? ते जाऊ द्या. ते लाडक्या बहिणीचं त्यांनी विचारलं, तर लाडक्या बहिणीवर बोलतो. काय लाडक्या बहिणीचा फायदा होतो का त्यांना? 2000 रुपये महिन्याला भेटताय त्याचा? बघा, लाडक्या बहिणीचा एक झालंय आता सरकारचं, मला सांगणं फडणवीसला, एकनाथ शिंदेला आणि आजी त्या ताईला, आजीदादाच्या मंडळीत. ही लाडकी बहीण दिली म्हणून लाडकं मिळून लांब पडायला लागल्यात. शिव्या देतात बाया. हा, शिव्या द्यायला लागल्यात. 2000 येतात, उठतात की इष्टीने पळायला लागल्या कुठल्या गावाला जाते देवाला. का तर पैसे आहे ना आम्हाला लाडक्या बहिणी. मालकांचं बहिणी लाडक्या ऐकणार. ही सगळं पैसे यांनी बंद करावं, आणि तुम्ही मालाला बाजार द्या, लाईट द्या, आणि शिक्षण गोरगरीबाचं. आता आम्ही किती केलं तर गरीब आहे. आता आम्ही कसं पैसे आणले असते? तुमच्याकडून 1000, त्याच्याकडून 1000. शेतकरी आज सध्याला रुपयाला महाग आहे. कुठल्या कारखान्याचं बिल नाही, काय नाही. उगाच जगायचं म्हणून आम्ही जगतोय. बरंच मिशव तांदूळ देतोय. शेतकऱ्यात काही दम नाही राहिलेला. 5000 रुपये बाजार द्यावा उसाला. किवीला कमीत कमी इलची आहे ती 100 चालली. इलचीला कसं गोणं 35-40 रुपये गाव, त्या काय साध्या किवीला द्यावं. तुम्ही मालाला बाजार द्या, आम्हाला कर्ज माफ कर नका. आणि रस्त जे आमदार आहे त्याला विरोध असला तरी निधी द्या, डांबरी करायला हवा. लाडके म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की लाडक्या बहिणीचं हे बंद करा, मग दाजी नाराज झाले. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया
आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.